जसं प्रत्येक नाटक करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या घरून काहीतरी काम करण्याचे सल्ले दिले जातात ज्यामुळे चार पैसे मिळतील, तसेच सल्ले पॅडी कांबळेंना घरातून मिळायचे। मग पॅडी कांबळे यांनी पेपर टाकणं, प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणं, पॅम्पलेट्स वाटणं अशी छोटी मोठी कामं केली, पण नाटक सोडलं नाही। त्यामुळे याच पेपर टाकणाऱ्या पॅडीचा पेपरमध्ये फोटो यायचा तेव्हा त्यांच्या घरच्यांना सुद्धा हायसं वाटायचं। पुढे व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि मग चित्रपट असा टप्पा त्यांनी गाठला। कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या नाटकात त्यांनी केलेलं छू हे पात्र आजही लोकांच्या आठवणीत आहे। पुढे याच नाटकाची टीव्ही मालिका आणि नंतर चित्रपट सुद्धा आला। पॅडी त्यांच्या आईला प्रेरणास्थान मानतात। शिवाय ते जे काही शिकलेत ते स्वतःहून शिकलेत। त्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शक किंवा गुरु नव्हते, म्हणूनच की काय त्यांच्या अभिनय शैलीवर कोणाचाही प्रभाव दिसून येत नाही आणि त्यामुळेच ते आजही परिस्थितीलाच आपला गुरु मानतात।